आज केली आहे मस्त सालीच्या मूगडाळीची भजी. काही नाही, अगदी सोपी आहे. सालीची जी म्हणजे हिरव्या सालीची जी मूगडाळ असते ना, ती छान 6-7 तास भिजत घातली. मग सकाळी ती चाळणीत उपसून छान वाटून घेतली. मग त्याच्याबरोबर मी थोडं आलं, लाल मिरच्या आणि कोथिंबीर असं त्याच्यात वाटून घेतलं. आणि आता इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि आता मी छान या एक एक भजी सोडून घेते. अगदी सोप्या, खायला पण मस्त क्रिस्पी कुरकुरीत लागतात. आणि मग नंतर मी ह्या पिठामध्ये हळद, तिखट, थोडं मीठ, किंचित सोडा असं घालून घेतलं. लसूण वगैरे घातला नाही मी यावेळेस. अशी छान क्रिस्पी भजी आपल्याला दिसत आहेत. बस, आणि थोडी मीडियम हीट ठेवायची. अशा या भजी तळल्या जात आहेत. त्यात मी घालते आहे मिरची. ती पण छान क्रिस्पी करून घ्यायची. भजी बरोबर तळली म्हणजे मग ती फारशी उडत नाही. अशी ही सालासहित मुगाच्या डाळीची मूग भजी तुम्ही पण नक्की करून बघा. आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा, त्याच्यासोबत मिरच्या तळल्या आहेत, त्याच्यावरून थोडं मीठ भुरभुरलं आहे. तुम्ही आता टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी याबरोबर तुम्ही ही भजी खाऊ शकतात. ते घरचं छान ताजं कैरीचं लोणचं केलं आहे, ते आता मी याच्याबरोबर खाणार आहे. चला तर मग तुम्ही पण पटापट अशी भजी करून बघा. आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय मंडळी, बाय.